लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। राज्य सरकार आज हाकेंची भेट घेणार आहे। राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाकेंशी चर्चा करेल। आज वडीगोद्री या ठिकाणी ही भेट होणार आहे। गिरीश महाजनांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीकरता पोहोचणार आहे। छगन भुजबळ देखील लक्ष्मण हाकेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील वडीगोद्री मार्गेच अंतरवली सराटीमध्ये आज पोहोचणार आहेत। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। जालन्यातील वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ भेटीला येत आहे। काय आपल्या मागण्या असणार आहेत? मागण्या गेल्या 8-9 दिवसापासून मी मीडिया समोर मांडत आहेच। त्याच्या अगोदर मी तसं प्रशासनाला निवेदन पण आम्ही दिलेलं आहे। ओबीसींच्या मनातली संभ्रमावस्था जाण्यासाठी मायबाप सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भानं ओबीसींच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही त्यांना विचारलेले आहेत। त्या प्रश्नाची उत्तर घेऊन त्यांनी यावं, उत्तर त्यांनी घेऊन यावं ही विनंती आहे किंवा ही अपेक्षा आहे। आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जरांगे पाटील देखील अंतरवलीत जाणार आहे। काय एकंदरीत वाटतं? जाणार आहेत, जाऊ शकतात ना। बरं, काही या ठिकाणी काही गोंधळ वगैरे होऊ शकतो का? अरे नाही, गोंधळ काय, लोकशाही मार्गाने तर आपण उपोषण करतो, गोंधळ कशासाठी करायचं? माझी कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती आहे, कुठलाही गोंधळ काही करू नये, काही बोलू नये। बरं, आता भुजबळ साहेब देखील येणार असल्याचं बोललं जात आहे। अजून तशी मला काही माहिती नाही, पण तब्येतीच्या संदर्भात त्यांचे कॉल येत आहेत सकाळ संध्याकाळ। आता गिरीश महाजन जे आहे ते सरकारचं संकटमोचन म्हणून त्यांना बोललं जातं। खरंच संकटमोचनात तोडगा काढू शकतो का? गिरीश महाजन यांची आता माझी 2 प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तर आली तर तोडगा निघू शकेल। मग गिरीश महाजन काय साधे कलेक्टर आमचे आले तरी चालू शकेल। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, वडीगोद्री, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।